कावळ्याला गंज वाटन आपल्याला राजहंशीन भेटीन, पण खाऊ काय घालतो सुंबळ्या? तिला मोत्याचा चारा लागतो आणि तू जखमा पडलेले गधेसाठी तू कावळे डोबरा कंकर इंदरा राजहंसाचा मुक्ता फळे राजहंसाचा मुक्ता फळे कावळे डोबरा राजहंसाचा मुक्ता फळे राजहंसाचा मुक्ता कावळे ढोपरा कंकर तितिरा तितीर नावाचा पक्षी खडे खातोय. कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा मुक्ता फळे. ए कावळ्या, तुला जखमा पडलेले जनावर खा वाटते तर ती मुक्ता फळ तू येत ऐकते कसं शक्य? विशुद्धपणा. मुलगी राक्षसाची आणि मुलगा देवाचा. राजे हो, झालं लग्न, झालं लग्न. यम धर्माची कॅशेट गुंडाळली, यम धर्माची कॅशेट गुंडाळली. असं होऊ कसं शकतंय? कसं होऊ शकतंय? मुळाशी हात घातला, भक्त प्रल्हादाकडे घरानं आलं. भक्त प्रल्हादाकडे येऊन ठेपलं तिथं. अरे राक्षसाच्या कुळातली कन्या देवाच्या कुळात जाते. राक्षसाच्या मुलासाठी जगाचा मालक नरस्वरूपात प्रगट होतो. केलं काय तुम्ही? भक्त प्रल्हादाने सांगितलं काहीच केलं नाही. पोटात असताना एका साधूचं भजन ऐकलं. आई मधु नावाच्या अरण्यात थांबली. त्या अरण्यात नारदांचा आश्रम आणि पोटात मी असताना नारदांनी भक्तीचे सूत्र सांगावे. माझ्या आईनं मी पोटात असताना ते ऐकावे. मी आईच्या पोटात ऐकलं. प्रल्हादी बिंबला उद्धवा सत्वर उच्चारे प्रल्हादी बिंबला उद्धवाला भेला कृष्ण उद्धवाला भेला कृष्ण उच्चारे प्रल्हादी बिंबला उद्धवाला भेला कृष्ण उद्धवाला भेला कृष्ण. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. आईच्या पोटात असताना नारदासारख्या संतांचं चिंतन ऐकलं. यमधर्माला सांगत होते भक्त प्रल्हाद. जन्म झाल्याबरोबर नारदाच्या पायावर टाकलं. नारदाच्या पायावर टाकलं. ते नारद म्हणजे 6व्या क्रमांकाचे संन्यासी, देवर्षी नारद, अविरत भगवंताचं भजन करणारा संन्यासी. त्या संन्याशाच्या पायावर टाकलं. यमधर्माची कॅशेट शांत झाली. प्रल्हादाने सांगितलं का हो, तुम्ही तर नाना प्रकारचे प्रश्न घेऊन आलते, गाठोडे घेऊन आलते प्रश्नाचं, शांत का झाले? एकाच वाक्यात माझी शांती झाली. झाल्या झाल्या तुला नारदाच्या पायावर टाकलं. त्या पायाच्या प्रतापाने कुळाचा उद्धार केलास नवल नाही, कुळाचा उद्धार केलास नवल नाही, पण जगाचा मालक तुला भेटला हे मोठं नवल आहे. म्हणून पहिलं कडवं हरिप्राप्तीसी उपाय हरिप्राप्तीसी उपाय हो हरिप्राप्तीसी उपाय उपाय हरिप्राप्तीसी उपाय उपाय हरिप्राप्तीसी
साधूचे पाय धरल्याशिवाय देव सापडत नाही. 18 पद्म वानर 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ. या कडव्यात या मुद्द्यात तुम्हाला 2 मुद्दे सांगतो. एक तर देवाची प्राप्ती संतांचे पाय धरल्याशिवाय होत नाही, हाही मुद्दा याच्यात देतो. आणि तुटती भावाची बंधने. साधूच्या प्राप्तीने नाना प्रकारची बंधनं तुटतात. या दोन्ही गोष्टी मांडतो तुमच्या पुढे. सेतू बांधला, समुद्र ओलांडला, पलीकडच्या कडेला शिबिर ठोकलं. आपण जसं ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यामध्ये तळ ठोकतो तसं शिबिर लागलं. रावटी एकच फक्त. त्या शिबिरामध्ये रावटी, पर्णकुटीची केलेली रावटी, त्या रावटीत जगाचा मालक आहे. आणि ज्यांनी सृष्टी डोक्यावर धरली तो शेष लखनलालजी आहेत. वानर तर झोपले झाडा झोडाय खाली. समुद्राच्या कडेला काही कमी झाडं असतील का त्यावेळेला? सगळी झोपली. वानर झोपली सगळी. आकाशातला चंद्र तेजस्वी प्रकाश देत होता. कारण का तेजस्वी प्रकाश द्यायचा? शीतल होता म्हणजे लख प्रकाश देत होता. का? चंद्राला प्रकाश ज्याच्याकडून प्राप्त झालाय तो अंधारात होता. चंद्राला प्रकाश कोणाकडून प्राप्त झाला? विटेवरच्या मालकाकडनं. आणि तो त्या अंधारात आहे, मग चंद्राला प्रकाश द्यावाच लागेल. आणि त्या चांदण्याच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ब्रह्मांडाचा मालक त्या समुद्राच्या कडेला 18 पद्म वानर 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ अशी बसली आराम करतात. त्याच्यात घरटीकार वेगळे, रात्रीचे जागणारे वेगळे. तेच नियोजन लावलं होतं. कारण त्या पक्षाचे सेनापती अंगद होते. अंगद हा फार शूर होता, फार शूर होता. रावणाच्या नाकाला नाक लावून बसायची ताकद वानरापैकी एकाच वानराची होती. त्याचं नाव होतं अंगद. त्याचं सिंहासन 65 फुटाचं, त्यानं शेपटीचं सिंहासन केलं 66 फुटाचं. आणि नाकाला नाक लावून बसलेलं वानर साधी गोष्ट आहे का? रावणानं म्हणे अंगदाचा पाय हलवत असताना त्याचं धोत्र ओलं झालतं. तुम्ही घामानं समजा, तुम्ही कशानं समजा, काय समजायचं तर समजा. म्हणजे रावणाला गर्भगळीत करण्याची ताकद अंगदात होती. आणि ते अंगद पक्षाचे सेनापती होते. नियोजन का असं असेल काय? आवाळभर इकडं ना आवाळभर तिकडं. हा, कसलं नियोजन असेल ते? हे बा, मोरख्या चांगला असला की नियोजन गोड असते. शेती त्यात माणसाची गोड असते बरं का. ज्याचं सगळं सूत्रबद्ध असते. एक जण नवीन शेतकरी झाला, बापान वायलं काढ, 15 एकर जमीन दिली, झाला शेतकरी. येठण आणायला गेला तर 14 किलो येठण आणलं. दारात आऊत झुपल्या, बैल रानात गेले. बैल रानात जू घेऊन, आणि आऊत दारातच होत. एक जण म्हणला, अरे आऊत कस काय चलन? ते काय समजायले तुम्ही मला? ते का तुमच्यावानी कारभारे का इतकं इतकं येठण? 14 किलो येठण आणलंय. अरे सुंबळ्या, पैसे लय जरी उतू आले ना तर येठण दांडी इतकंच लागत असतं रे नाटक्या. अशी शेती म्हणल्यावर तुला इकावं लागन. याला कारभार म्हणत असते तोय. नवीन शेतकरी झालं आणि उन्हाळ पाळीला रानात गेलं. उन्हाळ पाळी होती. आमच्या तुमच्या जमिनी सारख्याच आहेत. पिकल बळडी तर कळडी, घोडी नाही तर उदू आंबाबाईची पडली. उन्हाळ पाळी
पालीचं बेट अडकलं, बैलाच्या ढोपरावर हात टेकला, पास खालून अडकली, जाते ना जानोळे मोडून, पण बैल शहाणे होते, उभे राहिले. मग यानं रूमनं उचललं पुढं घेतलं बेटीच्या. बेट चांगली होती याची, पालवीची बेट होती. अकरा वाजता उन्हाळ्याचे दिवस ऊन तापलं. हे लायलोनचे येठनं जस जसं ऊन तापन तस तसे आखडावं लागतील. जिनच्या पॅन्टीवाल्याला सांगतो, जुन्याला कळत आहे, कारण जुन्याने वारतीचे येठनं वापरलेले येतं. तांबड्याची येलं ते हिवाळ्यात आखडत नाही आणि उन्हाळ्यात ताणत नाही. जागच्या जागेवर राहते ते जुनं येठण. आपले नशीब खोटे येठणे डोके झाले आपले. आपल्या काळात प्लॅस्टिक आलं. 10 वाजूस तर ठीक आहे, 10:30ला ऊन तापलं, पांचाळ बुवा येठण लांबलं आणि चिपलंग लागली पासाला, तरी बैलाच्या शेपटी मुरगळायल्या. इतकं येठण ताणलं, दांडीच्या पुढून कोंडकी निघली, छातीत लागली. आणि माय बापाला म्हणती, बाबे अवतार गेलाय, भाकर घेऊन जाण. कोणाला नेती? गेला ना बाब्यावरी. हो, कोणाला भाकर नेती? हे आपले कारभार आहेत. ईदभर जमिनीचा कारभार आपल्याला नीट करता येत नाही. तर 18 पद्म वानरन 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ यायचा कारभार सांभाळायचं काम अंगदाकडे होतं. पक्षाचे सेनापती होते. मुखिया माणूस गोड असला पाहिजे. हो, हे बा, घरात तात्विक व्यक्ती असली की घराची चव जात नाही. सप्ताह चालू होता असाच. सप्त्यात कीर्तन आटपलं. मंदिराच्या बाजूला प्रतिष्ठित माणूस 400-200 एकर जमीन त्याला. या कुरकुर वाजणारा बूट, आकड्याची काठी, समल्याचा पटका, उंचापुरा, मिशा गिशा, हे आमच्या चोपदारावानी जुनाट माणूस उगा. सप्त्याचं कीर्तन जय विठ्ठल झालं, आरती झाली. चला चहा घेऊ, दूध घेऊ, चला चला. मुख्य माणसं गोड असली पाहिजे घरात, कारभार नीट चलवतो. चला, गेले 10 जण. तर त्या 10 जणात नमुन्याचे, त्याच्यात 10 जण दूध पिणार, बोकेच. 10 जण दूध पित होते म्हणजे बोकेत ना ते. 10 जण काळा चहा, बाकीचे 10 जण चहा, त्याच्यातले 3 जण फुलपात्रात चहा, आणि त्याच्यातले 7-8 जण बुटात नसते देत वाटतं, नाही का? हे नमुन्याचे घराणे हो. ह्या इंटरनेट काळामध्ये माणसं काय अंगाला चिटकून घेतील त्याचं काही मिळच नाही ना. या धावत्या युगामध्ये, विज्ञान युगामध्ये इतकं जग पुढे गेले तरी येडेवाणी करतेत. मी काशीहून आलो, त्याच्याकरता होम झाल्यावर खात नाही. काशीहून आल्याला लग्नातलं हवन झाल्यावर खात नाही. हे काऊन आधी जे होते माहितीये का? नंतर स्वयंपाकगार होतो. नाही, मी काशीहून आलो, मी कपात चहा पित नाही. ज्याच्या संघ काशीला गेला त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली, आणि तरी इकडे आल्यावर म्हणून तुम्ही